वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. आय होप तुम्ही सगळे एकदम छान असताल, मजेत असताल आणि आपल्या लाईफ मध्ये एन्जॉय करत असताल. बघू शकता हा पुणे मुंबई बँगलोर हायवे, म्हणजे हा मुंबईवरून बँगलोरला जाणारा हायवे आणि याच्या बाजूलाच स्वामीनारायण मंदिर आहे, जे की आज मी तुम्हाला दाखवणार आहे. स्वामीनारायण मंदिराच्या बाजूलाच मी आता उभा आहे आणि ब्लॉगची सुरुवात करावं म्हणून मी इथं थांबलोय. तर आता जास्त वेळ न घेता आपण जाऊयात आता मंदिरामध्ये. तर चला, मंदिराचे आता तुम्हाला एक भारी भारी सिनेमॅटिक दाखवतो. तर चला आतमध्ये. तर मित्रांनो, हे आहे पार्किंग गेट आणि इथून असे पार्किंग तुम्ही टू व्हीलर वगैरे जर आणली तिथे पार्क करू शकता आणि फोर व्हीलर असेल तर तिकडे खाली घेऊन जायची तुम्ही फोर व्हीलर. तर जास्त वेळ नाही घेता आता आपण जाऊ मंदिराकडे. इकडे दिसतंय हे मंदिर आहे. तर चला आता मित्रांनो, थोडंफार इकडे खेळायला वगैरे आहे, जर का घरचे लहान लेकरं वगैरे असेल तुमच्या घरी तर. आणि इकडे थोडंफार खायला प्यायला पण आहे. तर चला, ही गोष्ट तर झालीच झाली, पण आता मेन टॉपिक आपला मंदिराकडं. तर आता आपण जाऊयात मंदिराकडे मित्रांनो, आतमध्ये. चला. मित्रांनो, मंदिर तुम्हाला दिसतच असेल आता, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की म्हणजे जर का तुम्ही या मंदिरामध्ये जर का कधी आलेले नसाल, जर तुम्ही पुणेकर असाल आणि तरी आले नसाल असं होणारच नाही, पण जर कोणी आलं नसेल ना तर या मंदिरात नक्की तुम्ही या मंदिरात या. एवढं पीसफुल मंदिर आहे ना, एकदम शांत माइंड होतो इथं आल्यानंतर. दुसरी गोष्ट की जे कोणी व्ह्युअर्स बाहेरचे असतील, ज्यांनी कधी हे मंदिर बघितलेलं नाही आहे आणि पुण्याला येण्याचा त्यांचा एक प्रयत्न चालू आहे किंवा ट्रॅव्हलमध्ये त्यांना पुण्याला यायचं आहे, तर हा बेस्ट असा पॉईंट आहे बघण्यासाठी, ट्रॅव्हलसाठी सुद्धा तुमच्या. कारण की इथं गार्डन वगैरे सगळ्या अशा गोष्टी आहे. आणि दुसरी गोष्ट, आशीर्वाद सुद्धा तुम्हाला इथे देवाचं मिळणार आहे. एवढं सुंदर असं मंदिर आहे ना, पीसफुल मंदिर आहे. आणि पुण्यातले जे टॉपचे जे मोठमोठे मंदिर आहे ना, त्या मंदिरापैकी ह्या मंदिराचा एक नंबर येतोच आहे. म्हणजे सुप्रसिद्ध जे मंदिर असतात ना, त्या मंदिरापैकी. आत्ता सांगितल्याप्रमाणे जे काही मी तुम्हाला गार्डन वगैरे जे सांगत होतो ना, तर येतो तुम्हाला इकडे दिसत असेल गार्डन. मंदिराच्या दोन्ही पण साईडने इकडे गार्डन आहे, इकडं पण गार्डन आहे आणि दुसरा पॉइंट इकडं सुद्धा गार्डन आहे. आता तुम्हाला गार्डन थोडक्यात एक दाखवतो मी. बघू शकता मित्रांनो, सुंदर असा व्ह्यू दिसत असेल तुम्हाला. ही तर राहिली चर्च आहे. आता बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला समोर जाऊन दाखवतच आहे. हे बघू शकता मंदिर मित्रांनो, बाहेरून किती सुंदर आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत असाल, तुमच्या मित्रांसोबत असाल, एकदम बढिया असा पॉइंट आहे मित्रांनो. हा सुंदर असं मंदिर आहे, किती शांत आणि किती पीसफुल आहे, बघू शकता तुम्ही. आता इथं एक कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, म्हणजे आतमध्ये जाऊन शूट नाही करू शकत आपण देवाचा, पण जितकं होईल तितकं मी तुम्हाला दाखवायचा एक छोटासा प्रयत्न करेलच. आणि बाजून पण बघू शकता तुम्ही, इकडं डोंगर दिसतात तुम्हाला बाजूला सुद्धा मंदिराच्या पलीकडं. आणि एकदम हिरवागार असं डोंगर आहे बघा तिकडं मित्रांनो. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं छान नाही दिसणार जेवढं रियालिटीमध्ये तुम्हाला इथं छान दिसायचा प्रयत्न करतोय मी. हे बघा मित्रांनो, इथं फॉरेनर सुद्धा आलेले आहेत बघा या मंदिरात. दिसलेत फॉरेनर सुद्धा इथे येतात मित्रांनो या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. बघा या गार्डन मध्ये हे बघा गर्दी. इथं कॅमेरा तर अलाउड नाही आहे, पण आतमधला एक छोटासा एक
छोट्या सेकंदात बघून घ्या मित्रांनो. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला मंदिर आवडलेलं असेल. सगळं मंदिर मी दाखवायचा प्रयत्न केला आणि त्याच्या आत्ताच्या ज्या क्लिप होत्या ना आतमधल्या मंदिराच्या आतल्या साईडचे जे काही मूर्ती वगैरे होत्या ते दाखवण्यासाठी परमिशन नाही आहे. मी 2दा-3दा विचारली, पण तरीही तुमच्यासाठी दाखवण्यासाठी मी लपून तिथून व्हिडिओ शूट केले. तर त्याचे थोडेसे बोलणे पण मी तुमच्यासाठी खाल्लेले. काही हरकत नाही, म्हणजे मी असं सांगायला नाही की बोलले खाल्ले, पण लाईक करा यार. लाईक शेअर सबस्क्राईब करा त्या गोष्टीसाठी. एवढं लय मेहनत लागते हे सगळे व्हिडिओ काढण्यासाठी, एडिट करण्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी. तर तुम्ही एक काम करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुण्यामध्ये आले ना तर नक्की हे मंदिर बघितल्याशिवाय जाऊ नका. सुंदर असं मंदिर आहे. अगेन तुम्हाला एकदा मंदिर दाखवतो मी थोडक्यात, बघू शकता. पण मंदिर आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूयात लवकरच. थँक्यू सो मच मित्रांनो, भेटूयात लवकरच.